सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा हा आता खाली बसलेला आहे। निकालानंतर भारतीय जनता पक्ष 39 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी सत्ता स्थापनेसाठी काठावरच्या बहुमताचाच पेच निर्माण झालाय। भाजपला बहुमतासाठी अवघ्या एका जागेची गरज आहे आणि यासाठी आता शिंदेंच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा हा निर्णायक ठरणार आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला तरी सत्ता स्थापनेसाठी त्याला मित्रपक्षांच्या मदतीवरती अवलंबून राहावं लागणार आहे। शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपचा महापौर होण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे। याबाबत युतीचा निर्णय हा मुंबईमध्ये होणार आहे। भाजपला निवडणुकीमध्ये 39 जागा मिळालेल्या असून बहुमतासाठी एकाच जागेची कमतरता आहे। त्यामुळे सध्याच्या संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये भाजपला 8, काँग्रेस 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 3 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 1 जागा मिळणार आहे। दरम्यान शिवसेनेकडे संख्याबळ हे कमी असल्यामुळे त्यांना स्थायी समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि त्यामुळे ते महापालिकेमध्ये इतर कोणत्या पदाची मागणी करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। शिवसेनेचे 2 मिळाल्यामुळे आता आमचे 41 झाले। 40लाच महापौर होतो तर एक जास्त आहे। बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखीन एक बाहेर राहतो तो म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादी। तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल। तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं लागेल। मग श्रेष्ठी आमच्या देवेंद्रजींशी बोलतील। ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।